कल्याणमध्ये बनावट पोलीस बनवून 63 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 27,90,000चा गंडा। व्हॉट्सअप कॉलवर मुंबई पोलीस असल्याचं भासवून थेट दहशतवाद्यांशी संबंध असल्याचं सांगत गंडा घातलाय। आदेशांचं पालन करण्यास टाळाटाळ, ठाणे महापालिका आयुक्तांना मुंबई हायकोर्टाची अवमानाची नोटीस। मानपाडा येथील 100 एकर जागेच्या बदल्यात TDR देण्याचे आदेश। छत्रपती संभाजीनगरात पदवी परीक्षेच्या पेपर फुटीचा प्रकार उघड। परीक्षेच्या अवघ्या 1 तास आधी 140 रुपयात व्हॉट्सअपवर पेपरची विक्री। तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा डायरेक्ट टॅक्सचा विषयाचा पेपर फुटला। महाविद्यालयाच्या अधीक्षकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस। पुण्यातील पाषाण तलावातील माशांचं मृत्यू प्रकरण। महापालिकेच्या 2 अभियंत्यांसह 4 जण निलंबित। कर्तव्यात कसूर ठेवल्यानं निलंबनाची कारवाई। दूषित पाण्यामुळे पाषाण तलावात मृत माशांचा खच पडला होता। मीरा भाईंदर दहिसर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू, मात्र काशीगाव स्थानकावर अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे हाल। काशीगाव स्थानकावर पार्किंगची सोय नसून अर्धेजीने सुरू असल्यानं प्रवाशांना मनस्ताप। 8वीच्या पुस्तकातून NSERT मध्ये मराठा साम्राज्य विस्ताराचा नकाशा काढणार। NSERTच्या निर्णयावर छत्रपती वृषालीराजे भोसले यांची आक्रमक भूमिका। परिषदेकडून मराठांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न, भोसलेंचा आरोप। तर आता टॉप 9 मध्ये पाहूयात मुंबई पुण्याच्या काही महत्त्वाच्या बातम्या। तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात सुमारे 13,012 घरं उभारणार। 2026-27च्या अर्थसंकल्पात 10,585 कोटीची तरतूद। यात एकट्या मुंबईत 2,538 घरांचा समावेश। देशातील पहिली बंद दरवाजांची नॉन AC लोकल मुंबईत धावणार। बंद दरवाजांची नॉन AC लोकल मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेत धावणार। पुढील 2 दिवसातच विशेष लोकल मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये दाखल होण्याची शक्यता। सायन किंग सर्कल आणि अंधेरी सबवेमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका अत्याधुनिक मशीनचा वापर करणार। पावसाळ्यात नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाचं विशेष नियोजन। जुलै महिन्यानंतर मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढणार। पालिकेची राज्य सरकारकडे वैतरणा तलावातून 2.37 लाख दशलक्ष लिटर पाण्याची मागणी। पाणी न दिल्यास 1 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचा इशारा। पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट। आठवड्यातून 1 दिवस किंवा दिवसात पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव। जलसंपदा विभागाचा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर प्रस्ताव। संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थिती पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता। पुणेकरांचा मिळकत कर भरण्यास जोरदार प्रतिसाद। 10 दिवसात सुमारे 72 कोटींचा मिळकत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा। नागरिकांना सर्वसाधारण करात 5 ते 10% सवलत दिली। पिंपरी चिंचवडमध्ये भूमकर चौकात फुटपाथवर थार गाडी चढवत तरुणाची स्टंटबाजी। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। वाकड पोलिसांकडून तरुणाला समज। पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस दलात नव्यानं 8 चारचाकी आणि 42 दुचाकी मिळाल्यात। नव्या वाहनांमुळे पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होणार। नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देणं शक्य होणार।